मध्ये युनिट अँड डायमेन्शन्स त्याचे आपण आज काही PYQs करू. जेई मेन्स अँड नीट दोन्हीचे मिक्स असतील याच्यात. दोन्ही टाईपचे क्वेश्चन असतील सोपे सोपे. चला, काल आपण आठवते एरर कशातला काढायला सांगितला? कॉम्बिनेशन ऑफ एरर्स मध्ये आपण पॉवर वगैरे असतील तर कसं करतात एक एक्झाम्पल घेतलं होतं. आता त्याच टाईपचा एक क्वेश्चन आहे. तो काल होता की नाही? नव्हता. घ्या, एक फिजिकल क्वांटिटी आहे. फिजिकल क्वांटिटी तुम्ही क्वेश्चन नाही लिहायचा इथं पहा फक्त. सी ही अशा पद्धतीने दिलेली आहे PQRS सोबत इज रिलेटेड विथ 4 क्वांटिटीज PQRS ऍज यांच्यासोबत C चं असं रिलेशन आहे PQ² अपॉन RQ इंटू रूट S. ठीक आहे, पॉवर आली बघा सगळ्यांची, दिसतं? आणि तुम्हाला असं म्हणलेलं आहे इफ percentage errors of PQRSR PQRS चे सगळे पर्सेंटेज एरर आहेत 1%, 2%, 3% and 2%. या प्रत्येकाचे फाइंड percentage error of C is dash dash percent. न्यूमेरिकल क्वेश्चन आहे. काल काय काय सांगितलं होतं 2 मिनिटं विचार करा आणि याचा आन्सर काढून बघा. आपल्याला एक माहिती आहे की एरर अनालिसिस मध्ये हा सगळा कॉम्बिनेशन ऑफ एरर्स आहेत. बघा, मल्टिप्लाय केले, पॉवर घेतलेले आहेत, एक्सपोनंट्स आहेत सगळ्यांचे. त्याचा आपण काल रूल काय पाहिला होता? जर मला सी मधला एरर काढायचा आहे तर आपण कसं लिहितो? डेल्टा सी बाय सी. ठीक आहे. आणि पर्सेंटेज एरर काढायचा आहे तर मला याला पर्सेंटेज लिहावं लागेल पुढे. सिंपल काम. तर सांगा बरं, पी ला काय लिहितो आपण? डेल्टा पी अपॉन पी पर्सेंटेज आहे. सगळ्यांनी समजून घ्या. सगळे एरर ऍड करत राहतात. क्यूचा घेताना 2 बाहेर आणा. डेल्टा क्यू बाय क्यू याला प्लसच करतो आपण. 3 खाली येईल. डेल्टा आर बाय आर आणि हा असतो एस चा पॉवर 1/2 स्क्वेअर रूट म्हणजे. तर स्क्वेअर रूटचा 1/2 खाली येईल आणि इथे येईल डेल्टा एस बाय एस पर्सेंट. बघा, हा 1% आहे, हा 2 टाइम्स 2% आहे. फक्त हा 2 इथं मल्टिप्लाय होण्याची गरज आहे. हा 3 टाइम्स 3% आहे आणि हा हाफ टाइम 2% आहे. तर इथून पहा, हा 1% येतो, हा 4 होतो, हा 9% होतो आणि हा कॅन्सल होऊन 1% होतो. त्याचा पूर्ण एरर येतो 15%. पर्सेंटचं साइन इथं लावलेलंच आहे. तर न्यूमेरिकल मध्ये फक्त 15 लिहायचं काम आहे. जेई मेन्सचा क्वेश्चन आहे. कळलं किती म्हणजे अलाइन झालं आता टेक्स्टबुकला. ह्याच्यामध्ये जेई मेन्स वरचेवर NCERT पूर्ण फॉलो करत आहे. मुलांना जास्त ताप ठेवला नाही. ते प्रॉपर प्रश्न विचारतात कॉन्सेप्च्युअल. तर एरर पॉवर दिले तरी भ्यायचं नाही, डायरेक्ट काढता येतं. क्लिअर आहे? चला, आता मी तुम्हाला पुढचा प्रश्न दाखवतो. डायमेन्शन वाला प्रश्न आहे, पण ज्यांचे डायमेन्शन विचारलेत त्या कॉन्सेप्ट तुम्हाला माहिती नाहीत बिलकुल, कारण त्या 12वीच्या कॉन्सेप्ट आहेत. डायमेन्शन मध्ये आपण पॉवर लिहितो तो आठवा XY Z वगैरे आणि मग कम्पेअर करून दोन्ही साइडचे ते इक्वेशन्स करून XYZ किंवा ABC लिहित होतो पॉवर मध्ये आणि ते ABC फाइंड आउट करून ती क्वांटिटी वगैरे लिहित होतो. तुम्हाला आठवते आपण कोणता कॉन्सेप्ट शिकला होता? युजेस ऑफ डायमेन्शन्स. ठीक आहे. डायमेन्शन अनालिसिसचा यूज कुठे कुठे होतो. आता इथे प्रश्न समजून घ्या. हा प्रश्न आहे जेई मेन्स 25. हा मी सांगतो, तुम्ही फक्त समजून घ्या. जिथे तुमचं काम आहे ते मी विचारेल. इथे तुम्हाला काय म्हणते? इन अँड इलेक्ट्रोमॅग्नेटिक सिस्टीम. आता हा EM वेव्स नावाचा चॅप्टर आहे. आता तो नाहीये, तुम्हाला 12वीचा चॅप्टर आहे. आता जस्ट हा संपलेला आहे कालच, म्हणजे 12वीच्या स्टुडंटचा. तर तुम्हाला असं सांगितलेलं आहे द रेशो ऑफ
द रेशिओ ऑफ इलेक्ट्रिक फ्लक्स अँड मॅग्नेटिक फ्लक्स. मी 2 मिनिटात तुम्हाला कॉन्सेप्ट सांगतो. फार असा जड कॉन्सेप्ट नसतो. फ्लक्स हॅज डायमेन्शन्स ऑफ m raised to p, l raised to q, t raised to r, a raised to s. Then values of q and r are options आहेत 3, -5, -2, -1, -2, -2 आणि 1, -1. समजून घ्या काय म्हणते. आता याच्यात तुम्हाला रेशो काढायचा आहे कोणाकोणाचा, इलेक्ट्रिक फ्लक्स आणि मॅग्नेटिक फ्लक्स यांच्या रेशिओचा आन्सर हे आहे. बघा MLTA, एम माहिती आहे मास, एल आहे लेंथ, टी आहे टाइम आणि ए आहे करंट एम्पियर. आपण 7 फंडामेंटल क्वांटिटीज लिहिल्या होत्या. त्याच्यामध्ये तुम्हाला एवढं तर कळलं की याच्यात कोण कोण काय काय असतं. ठीक आहे, आता समजून घ्या. आता काही गोष्टी तुम्हाला बिलकुल माहित नाही. इलेक्ट्रिक फ्लक्स काय असतो. तुम्हाला एक सिंपल गोष्ट सांगतो. कॉन्सेप्ट पहा आणि डायरेक्ट मग आन्सर तर काढणं अवघड नाही. पहिल्यांदा आहे इलेक्ट्रिक फ्लक्स. आता 12वीचे स्टुडंट असते तर त्यांनी तुम्हाला सांगितलं असतं. फ्लक्सचा अर्थ असतो नंबर ऑफ लाईन्स. नंबर ऑफ लाईन्स. आपण 10th स्टँडर्डला मॅग्नेटिझम चॅप्टर शिकला होता आणि त्याच्यात तुम्ही एक गोष्ट शिकली होती पहा, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स. आठवते? तेच असते. तर मॅग्नेटिक लाईन्स असतात तशा इलेक्ट्रिसिटीमुळे इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स बनतात. इलेक्ट्रिक फील्ड असते. आपण ओरस्टेडचा एक एक्सपेरिमेंट पाहिला होता 10th स्टँडर्डला, की करंट कॅरिंग कंडक्टर आपल्या सराउंडिंग मध्ये मॅग्नेटिक फील्ड क्रिएट करतं. आठवते? मॅग्नेटिझम. आणि फॅरेडेजनं काय सांगितलं होतं, फॅरेडेचा लॉ होता आपल्याला आठवा, आपण जनरेटर, मोटर, डीसी मोटर वगैरे शिकलो होतं 10वीला. तोच आहे हा सगळा चॅप्टर, तोच आहे. फक्त इथं थोडं हायर लेवलचं मॅथ्स आहे. इलेक्ट्रिक फ्लक्स काय असतं, इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स. नंबर ऑफ इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स. तर बघा, एक करंट कॅरिंग कंडक्टर असेल, त्याच्यातून जर या डायरेक्शन मध्ये करंट फ्लो होत असेल, करंट I, तर तो आपल्या आजूबाजूला काय करतो, एक फील्ड क्रिएट करतो. जसा मॅग्नेटिक फील्ड करतो. म्हणून जर तुम्ही तिथं एखादी हेअर पिन वगैरे आणली तर तो मॅग्नेट त्याला अट्रॅक्ट करतो, फोर्स लावतो त्याच्यावर एक. तो कशामुळे लावला, पिन तर बाजूला आहे, मॅग्नेट इथे आहे, कसं काय अट्रॅक्ट झालं, फोर्समुळे. तर ह्याच फोर्सला जसं आपण मॅग्नेटिक फोर्स म्हणतो, तसा इलेक्ट्रिसिटीमुळे इलेक्ट्रिक फील्ड तयार होते. हे जे मी बाजूला डॉटेड एरिया काढलेला आहे, हा एरिया आहे पहा. आणि हा एरिया काय, या वायरमुळे, या करंटमुळे इथे क्रिएट झालेली इलेक्ट्रिक फील्ड आहे. तर इलेक्ट्रिक फील्ड आपण कशाने दाखवतो, इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स. या एरियाला किती इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स क्रॉस करतात त्याला म्हणतात इलेक्ट्रिक फ्लक्स. ठीक आहे. फ्लक्सचा आता थोडक्यात अर्थ 12वीला शिकणार आहेत तुम्ही. याला म्हणायचं काय, फ्लक्स म्हणजे नंबर ऑफ लाईन्स. आता इलेक्ट्रिक फ्लक्स म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स. आता ह्याच्यामध्ये हे समजून घ्या, या ज्या फील्ड लाईन्स असतात किंवा हा जो फ्लक्स असतो त्याचा फॉर्म्युला काय असतो. हा जो इलेक्ट्रिक फ्लक्स आहे, आपण त्याला असा फाय दाखवतो, एम्प्टी सेट. ठीक आहे, एम्प्टी सेट लिहित होतो की नाही आपण 9thला. याचा अर्थ असतो इलेक्ट्रिक फ्लक्स. हा काय असतो बेटा, ई डॉट ए. हे डॉट प्रोडक्ट आहे, स्केलर प्रोडक्ट. आपण वेक्टर आणि स्केलर शिकलोय. डॉट काढल्यावर काय लिहितो आपण, ई ए कॉस थिटा. ह्याच्यानंतर वेक्टर चॅप्टरच आहे, लक्ष ठेवा. ई डॉट ए आहे, ठीक आहे, ई ए कॉस थिटा. आपल्याला माहिती आहे कॉस थिटा कोण आहे, अँगल, एक रेशो आहे. आणि रेशोला डायमेन्शन नसतात, आठवा, सगळे शिकवलेले. तर इथं डायमेन्शन कोणाचे येतील, ई. ई आहे इलेक्ट्रिक फील्ड आणि ए आहे एरिया. एरिया L2, L इंटू L. आपण आता डायमेन्शन शिकलो. आता मुख्य मुद्दा आहे, सर ई काय असते.
तर मी तुम्हाला म्हणलं कोणते डायमेन्शन लिहिताना त्याचे फॉर्म्युले माहित पाहिजे. तर इलेक्ट्रिक फील्ड काय असते? फोर्स पर युनिट चार्ज. ठीक आहे, हा फॉर्म्युला आहे. आता एक सिंपल लॉजिक आहे. मी काय म्हणलं, या वायरने काय केलं, फील्ड क्रिएट केली. तर सांगा बरं, इथं जर मी एखादा चार्ज ठेवला आणून, पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज, तर इथला करंट जाताना याच्यावर तो काय करेल, एक फोर्स लावेल. फोर्स कशावर लावतोय? चार्जवर. म्हणून बघा, फोर्स पर युनिट चार्ज असा याचा फॉर्म्युला असतो. तर लक्षात ठेवा, आजपासून तुम्हाला इन केस एखादा पेपरमध्ये जरी फ्लक्स विचारला मी, तुम्हाला फ्लक्सचा कॉन्सेप्ट माहित असो नसो, फॉर्म्युला तर लक्षात ठेवा. इलेक्ट्रिक फ्लक्स काय असतो? इलेक्ट्रिक फील्ड इंटू एरिया. तर याच्यावरून सांगा मॅग्नेटिक फ्लक्स काय होईल? मॅग्नेटिक फील्ड इंटू एरिया. आता तू होतीस मॅग्नेटिझम शिकवताना. चला, फोर्स. सर आता आम्हाला फोर्सचे तर डायमेन्शन माहित पाहिजे. फोर्स काय होते? फोर्सचे डायमेन्शन mlt-2 है की नाही? फोर्सचे डायमेन्शन mlt-2. चार्ज, चार्ज असतो करंट इंटू टाइम. आठवा, चार्ज काय होता? करंट इंटू टाइम. अरे बाबा, करंटची डेफिनेशन काय होती? चार्ज पर युनिट टाइम. मग चार्ज काय असतो? I इंटू टी. करंट, करंटचं युनिट ए, टाइमचं युनिट टी. बघा, तोच आहे हा फॉर्म्युल्यातला. तर पहा बरं, आपण काय लिहितो याला? एम एल टी. टी बघा, इथून -2 हा वर -1 होईल, -3, आणि ए पण वर पाठवून द्या, -1. आता हे कोणाचं झालं डायमेन्शन? इलेक्ट्रिक फ्लक्सचं झालं. आता सेम क्वेश्चन मी सिद्धी त्यांच्या बॅचला घेणार आहे. 25 चेच क्वेश्चन आहे. त्यांचा आता झालेला चॅप्टर. तुम्ही नशिबवान आहे, त्यांच्या आधी तुम्ही शिकायला. आता सांगा, मॅग्नेटिक फ्लक्स. मॅग्नेटिक फ्लक्सला काय लिहितात? फाय बी लिहितात. मॅग्नेटिक फील्ड बी लेटरने दाखवतात, इलेक्ट्रिक फील्ड ई लेटरने दाखवतात. ठीक आहे, बी असते बायो सॅवर्ट लॉ वरून बी हा वापरलाय, तो लॉ आहे. जसं आपण फॅरेडेज लॉ शिकतो 10th स्टँडर्डला, तसा मॅग्नेटिझमचा ऍक्च्युअल जो फॉर्म्युला आहे, मॅग्नेटिझम मुळे इंडक्शन वगैरे कसं होतं, त्याच्यासाठी आपल्याला बायो सॅवर्ट लॉ आहे. ते बायो सॅवर्ट दोन सायंटिस्टची पेअर होती, त्यांनी तो फॉर्म्युला बनवला होता, म्हणून त्याच्यावरून त्याचं नाव आहे. जसा हा ई डॉट ए असतो, तसा हा बी डॉट ए असतो. संपलं. फ्लक्सचा अर्थच आहे एका एरियाला किती लाईन्स क्रॉस करतात. फक्त डोक्यात ठेवा, काहीच नाही. आता बघा, आपल्याला ए तर माहित झालं. ए तर कोण असतो? एचं तर आपल्याला हे माहितीच आहे, MLT. अरे यार, हे राहिलं ना आपलं एक छोटंसं काम. इथं एरियाला मल्टिप्लाय केलंच नाही आपण, ह्याचेच काढले ना. इंटू ए काढावं लागेल की नाही? तर इथं काय करावं लागेल मला? इंटू ए. ए साठी काय देता? L2. आता सांगा पूर्णपणे काय होईल? ML3 T-3 A-1. आता झाले कम्प्लीट. चला, बी. आता ती मॅग्नेटिक फील्ड असते. मी तुम्हाला आता सांगितलं, जसं हे काय फोर्स पर युनिट चार्ज आहे. आता मॅग्नेटिक फील्ड केव्हा क्रिएट होते? नीट आहे का? मॅग्नेटिक फील्ड तेव्हाच काम करते जेव्हा चार्ज मोशन मध्ये असतो. इलेक्ट्रिक फील्ड मध्ये चार्ज कसा होता? शांत बसून होता, म्हणून त्या फोर्स डायरेक्ट त्या चार्जवर लागला. असा विचार करा की हा चार्ज आहे आणि नुसता हा जागेवर थांबलाय, त्याच्यावर फोर्स लागला, ती इलेक्ट्रिक फील्ड असते. पण हा चार्ज आता मोशन मध्ये आहे, म्हणजे त्याला एक व्हेलॉसिटी पण आहे. त्या व्हेलॉसिटीवर जर फोर्स, त्या चार्जच्या व्हेलॉसिटीला फोर्स लागला, तर ती मॅग्नेटिक फील्ड असते. तर मॅग्नेटिक फील्ड पण काय सांगते तुम्हाला? सर ती पण असते फोर्स पर चार्ज इंटू व्हेलॉसिटी. त्याला एक व्ही लागतं. चला, फोर्स MLT-2, चार्ज AT, ठीक आहे नाही, आणि व्हेलॉसिटी, व्हेलॉसिटी आठवा, व्हेलॉसिटी डिस्प्लेसमेंट बाय टाइम, L/T, म्हणजे LT-1. आठवते सगळ्याला? चला, व्हेलॉसिटीचं काय झालं? LT-1. आता बघा, आता ज्यांना फॉर्म्युले माहिती आहे त्यांच्यासाठी हा किती सोपा प्रश्न. काय डायमेन्शन तर काढायचे. तुम्हाला याच्यातला 50% पार्ट माहित, 90% फक्त हा माहित नाही. एवढाच फरक पडतो या सिलेबस मध्ये. मी म्हणून म्हणला हा चॅप्टर
पूर्ण सिलेबस झाल्यावर जास्त चांगला समजतो. चला काय काय होईल मग बघा, एम ला एम, एल बघा इथं 1 आहे, हा वर जाईल -1 होईल. काय गरज आहे, कॅन्सलच करा ना, कॅन्सलच होईल ना. वर झाला 0 झाला ना सरळ सरळ. म्हणजे बघा इथून कोण झालं, हा झाला एल चा पॉवर 0. आता इथून कोण आहे, टी. टी बघा, नाही ना, हे -2 आहे, वर जाऊन +1 होईल ना. हा इथे एक आहे, हे 0 झालं, हे 0 वर जाऊन काय होईल, म्हणजे हा 1 झाला, हा ऍक्च्युली 1 झाला, याची गरजच नाही आता, हा राहिलाच नाही. ठीक आहे, हा 1 झाला ना ऍक्च्युली. टीचा पॉवर 0 म्हणजे किती, 1 झाला हा. हा लिहायची गरजच नाही, हा कॅन्सलच झाला. तर इथं कोण राहिला, T-2 राहील. आता मायनस प्लस असल्यामुळं पॉवर्स आर ऍडेड. +1 आणि -1 किती होते पॉवर मध्ये, टीच्या पॉवर मध्ये 0 होते आणि हा 1 होतो. कॅन्सल म्हणजे काय झालं, ते त्यांची सम 0 झाली पॉवरची. बघा एम आला, एल गेला, T-2 आणि ए वर जाऊन परत -1 आणि सोबत मला कोणाला आणायचंय, एरिया. एरियाचा काय घ्या, L2. सांगा किती झालं मग, हा 0 आणि हा 2 2च राहील. T-2 A-1 आले दोन्ही. आता आपल्याला काय म्हणते, रेशो ऑफ कोणाचा, इलेक्ट्रिक फ्लक्स, मॅग्नेटिक फ्लक्स. तर क्वेश्चन प्रमाणे इलेक्ट्रिक फ्लक्स आणि मॅग्नेटिक फ्लक्स, त्याचे डायमेन्शन ML3 T-3 A-1 आणि ह्याचे डायमेन्शन ML2 T-2 A-1. लगाव हिसाब, ये गया, इथून राहिला एक एल, हा वर जाऊन काय होतो, +2. +2 म्हणजे हा इथं जाऊन काय झाला, -1 राहिला आणि हा पण कॅन्सल आहे, दोघं सेम आहेत. तर उरलं काय आपल्याकडे, सर एम पूर्ण कॅन्सल झाला म्हणजे 0 दिसते. एल किती आहे, L1 आहे. टी किती आहे, -1 आहे. लक्षात यायला का, आणि ए किती आहे, 0 आहे. तर बघा आपल्याला काय म्हणते, MLTA चे सम पॉवर्स, MLTA चे सम पॉवर्स. तर सांगा याच्यात कोण आहे, ते PQRS आहे. तर हा P आहे, हा Q आहे, हा R आणि हा S आहे. तर आपल्याला विचारले Q आणि R सांगा. बघा PQ, Q किती आहे, 1 आणि R किती आहे, -1. सो ऑप्शन डी इज द आन्सर. समजलं किती सोपा आहे क्वेश्चन. आता मी तुम्हाला एक नवीन कॉन्सेप्ट सांगू लागलो म्हणून, नाहीतर या प्रश्नात काय दम आहे. म्हणून मी तुम्हाला म्हणलं या चॅप्टर मध्ये फॉर्म्युले सगळे माहित पाहिजे. जसं आता इथे याला काहीच वेळ लागला नाही ना, कारण ह्याच्यात तुम्हाला कुठला फॉर्म्युला नको होता. म्हणून एरर अनालिसिस त्यातल्या त्यात सोपं असतं, कारण ह्याच्यात हे सगळं दिलेलंच असतं. ह्याच्यात फक्त बरं जाऊ द्या, एक काम करायचंय. आता बेसिकली 2 फॉर्म्युले लक्षात ठेवा. इन केस मी एखाद्या पेपरमध्ये टाकलं तर यायला पाहिजे. E.A, B.A, इलेक्ट्रिक फील्ड, फ्लक्स आणि मॅग्नेटिक फ्लक्स. फ्लक्स म्हणजे नंबर ऑफ लाईन्स, क्रॉसिंग एरिया. त्याला माझी तेवढी गरज नाही. चला JEE मेन्स 25 चा क्वेश्चन आहे बघा. अ पर्सन मेजर्स 3 different particles as 435.42 gram, 226.3 gram, 0.125 gram according to rules for arithmetic operations with significant figures. बघा, the addition of 3 particles will be, काय विचारले सांगायच्यात,
तिघांना ऍड करायचं आणि त्यांच्या सम मधला सिग्निफिकंट फिगर सांगायचा आहे. सिग्निफिकंट फिगर्सला आपण ऍड सबट्रॅक्ट करताना कोणता रूल ठेवला होता? सिग्निफिकंट फिगर्सला मल्टिप्लिकेशन मध्ये काय होता? तुम्ही डोकं लावा, नोट्स असतील तर समोर ठेवा आणि हा क्वेश्चन सॉल्व्ह करा. मी तुम्हाला ऑप्शन्स देतो. 661 ह्याच्यात कोणताही फॉर्म्युला नाही. हा क्वेश्चन तुम्ही करायचा आहे. तुम्ही आता रिव्हिजन मध्ये पण रिव्हिजन करत नसता तर अवघड आहे. चला हा करा क्वेश्चन. काय रूल होता? आधी ऍड करा. लक्ष द्या. चला सगळ्यांना ऍड करूया. हे काय झालं? 221 3. आता इथे किती येतं? 26 आहे ना. इथे किती आहे बघा? 0.125. तिघांना ऍड करा. 5 4 7 8. इथे 8 झालं. 8 हे 11 6 6. सम तर मॅच झाली. तुम्हाला सम दिसली, तुम्ही याला राईट केलं, -1 मार्क घेऊन आले. ठीक आहे. आता बघा, म्हणजे स्वतःहून निगेटिव्ह मार्क घ्यायची किती छान सवय आहे. सिग्निफिकंट फिगरचे रूल म्हणते अरिथमेटिक ऑपरेशनला. लावा काही डोकं लावा. काय नियम होता? आपण जेव्हा सम करतो तेव्हा लोएस्ट डेसिमल प्लेस पाहायचा कोणाचा आहे आणि सम आणि ह्याच्यामध्ये. तर रूल काय आहे? सिग्निफिकंट फिगर्स इक्वल टू लोएस्ट डेसिमल प्लेस. त्या तिघांमध्ये लोएस्ट कोण आहे? 1 वाला. डेसिमल एकचचा प्लेस आहे. तर ह्याला एका प्लेस पर्यंत आणायचंय डेसिमलच्या, म्हणजे इथपर्यंतच आणून थांबवायचंय. तर मी याच्यात काय रूल सांगितला होता? याच्या इथे या. राईटला कोण आहे? 4. 4 हा लेस दॅन 5 आहे. लेस दॅन 5 काय करतो आपण? याला ड्रॉप करतो आणि ऍज इट इज ठेवतो. आन्सर काय येईल? ऑप्शन डी. अरे गडबड करू नका रे. 4 मार्क सहज भेटतात. एवढा नियम लक्षात ठेवायचा, फक्त एवढा. नीट मध्ये सेम क्वेश्चन येते, सेम. फक्त लेबल बदलायचे. तर जेई मेन्स काढायचं, नीट यूजी टाकायचं. संपलं. कळलं का? घ्या जेई मेन्स 25. आउट ऑफ मार्क भेटतात बेटा, थोडं नीट करा. चला एक क्वांटिटी आहे, एक्सचा पॉवर -2, वायचा पॉवर 3/2, झेडचा पॉवर -2/5. ठीक आहे. तर याच्यामध्ये एक्स वाय झेड हॅव फ्रॅक्शनल एरर्स. फ्रॅक्शनल एररचा अर्थ काय? जसं डेल्टा a/a, त्याला फ्रॅक्शनल एरर म्हणतो आपण. फ्रॅक्शनल एरर्स ऍज 0.1, 0.2, 0.5. आता ही जी क्वांटिटी आहे ही क्यू ला रिप्रेझेंट करते. देन मॅक्सिमम फ्रॅक्शनल एरर इन क्यू इज. काय डायरेक्ट क्वेश्चन. काढा आन्सर. 0.6, 0.8, 0.7, 0.1. पॉवरचा रूल लावा. पॉवर खाली घ्या, फ्रॅक्शनल एरर्स टाका, ऍड करा. सेम क्वेश्चन आहे. तिथे पर्सेंटेज. चला काय करायचं आहे? आपल्याला काढायचा आहे मॅक्सिमम एरर. मी तुम्हाला सांगितलं, आपण जो एरर काढतो तो मॅक्सिममच असतो. पॉवर खाली घ्या, -2 डेल्टा x/x, 3/2 डेल्टा y/y प्लस. आता प्लस आहे इथं, आणि आपण इथं काय करत होतो आठवा? इथं तुम्हाला काही प्लस काही मायनस दिसतील, पण मी तुम्हाला सांगितलं प्लस मायनस संबंध नसतो, सगळे एरर ऍड होतात. तर आपण ह्याला पण इथं मायनस असला तरी प्लस घेणार, यालाही प्लस घेणार, यालाही प्लस घेणार, आणि त्याच्यामुळं तुमचा आन्सर 0.1 आलं. तुम्ही मायनस घेऊन केल्यामुळं. तर जेईमेन्स वाले असा छोटासा खुट्टा मारतात, कुठंतरी अडकवतात तुम्हाला. ते कळलं पाहिजे. तर एक्स मधला एरर किती आहे? 0.1 आहे. हे 3/2 0.2 आहे आणि 2/5 0.5 आहे. संपला ना क्वेश्चन. हे किती झालं? 0.2 झाला. हा 0.1 म्हणजे 0.3 झाला.
आणि हा 0 म्हणजे 0.2 झाला तर ओव्हरऑल 0.7 येईल ना. 4 मार्क काढा ना तुम्ही असे वाया घालायले. पहा आता परत एक जी मेन्स 25 चा सिग्निफिकंट फिगर्स वाला क्वेश्चन आहे. मल्टिप्लिकेशनचा रूल आठवून ठेवा. आपल्याला सांगितलंय एक क्वांटिटी आहे एक्सपेरिमेंटल एक्सप्रेशन y इज इक्वल टू 32.3 इंटू 1125 डिवायडेड बाय 27.4. मी तुम्हाला दिलेला आहे मल्टिप्लिकेशन डिव्हिजनचे रूल्स. ते इथं मल्टिप्लिकेशन डिव्हिजन दोन्ही आहे. बघा इथे तुम्ही जर पाहिलं तर सगळे सिग्निफिकंट आहे, त्याच्यात झिरो नाहीये. ऑल आर सिग्निफिकंट. ऑल आर सिग्निफिकंट. देन जर असं असेल तर व्हॅल्यू ऑफ y इज, y ची ऍक्च्युअल व्हॅल्यू काय असायला पाहिजे? 1326.186. पहिली व्हॅल्यू 1326.2, 1326.19 आणि 1330. तुम्हाला एक हिंट तर आली की याच्या आन्सर मध्ये बघा तेच नंबर आहेत फिरून फिरून. त्याचा आन्सर तर यापैकीच काहीतरी आहे मल्टिप्लाय डिवाइड करून. आता जसा सम आणि डिफरन्स मध्ये मी काय रूल दिला होता? लिस्ट डेसिमल प्लेसेस. तर मल्टिप्लिकेशन डिव्हिजन मध्ये कोणता रूल आहे ते आठवा, ट्राय करा. बघा वहीत लिहिलेलं, याचा आन्सर आहे डी. एक पहा, हा जो नंबर दिलेला आहे, मी तुम्हाला सांगितलं रूल काय असतो? मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन याच्यामध्ये आन्सर शुड बी राउंडेड ऑफ. मला राउंडिंग ऑफचा सेपरेट तिकडे घेतला. राउंडेड ऑफ ॲज लोएस्ट सिग्निफिकंट डिजिट्स. ठीक आहे, त्याच्यामध्ये लोएस्ट किती आहे? लोएस्ट सिग्निफिकंट फिगर्स 3 आहेत. बघा इथे 3 आहेत, इथे 3 आहेत, इथं 4 आहेत ना, तर आपल्याला लोएस्टच घ्यायचं. तर 3 प्लेसेस पर्यंत आन्सरला न्यायचंय. तुम्ही एकतर सायंटिफिक नोटेशन वापरा किंवा नका वापरू, काही फरक पडत नाही. आता ह्याचं जर जेव्हा तुम्ही आन्सर काढता तेव्हा ते अप्रॉक्सिमेटली येतं 1326.186 समथिंग, एवढं येते अप्रॉक्सिमेट. आता तुम्हाला आन्सर किती डिजिट पर्यंत न्यायचंय? 3 डिजिट पर्यंत, म्हणजे 1 2 3 पर्यंत न्यायचंय. आता 3 पर्यंत नेताना आपण काय करतो? इथपर्यंत यायचं तर चौथ्याला पाहतो. आठवा चौथा कोण आहे? 6 ग्रेटर दॅन 5. ग्रेटर दॅन 5 मध्ये आपण काय करतो? +1 करतो, याला ड्रॉप करून. त्याला ड्रॉप करतो आणि ह्याला 3 लिहितो. तर हा नंबर झाला 1 3 3 समथिंग. ठीक आहे, आणि डेसिमल आहे पुढं. अप्रॉक्सिमेटली हा 1330 च्या जवळ चाललाय की नाही? ऑप्शन डी इन आन्सर. फक्त छोटा रूल माहित पाहिजे. ओके, मला थोडंसं अर्जंट बाहेर जायचं.